नंबर विनंती. राजमाता जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकीचा सन्मान 2014 या आजच्या शुभदिनी अशा मंगल, पवित्र आणि उत्तेजना आणि ऊर्जा देणाऱ्या कार्यक्रमाला महाराजांची उपस्थिती आणि या सोहळ्याला पाहण्यासाठी आपण साऱ्यांची साक्ष ही केवढी महत्वाची. गावामध्ये आज अनेक कार्यक्रम आहेत, त्यामधून देखील जो तो एकेका कार्यक्रमाला पिकअप करायचा प्रयत्न करतोय. ड्रीम फाउंडेशन, काशीनाथ भदगुंडगे आणि संगीता यांच्याबद्दल आम्ही 20 ते 25 मिनिटं बोलत होतो आणि त्यानंतर असा विचार केला की हे लोक झोपतात का नाही. महाराज साक्षी आहे त्याला. महाराज म्हणले, हा काय करतो? रोज एक करतो मी, वर्षातनं 6 फक्त संतपीठांची व्याख्यानं देतो, तर बरेच त्याला पुढे मागे विचार करावे लागतात. आणि हा काशीनाथ काय करतो? म्हणलं, हा स्वार्थी आहे. तुम्हाला आणि मला म्हणजे महाराज सोडून परमेश्वरांनी 24 तास दिलेत दिवसाचे. याने काहीतरी फंदफितुरी केलेली आहे, याला दिवसाचे तास जास्त त्यांनी मिळवलेले आहेत. आणि अशा फंदफितुरीचा फायदा महाराजासारखे मोठी माणसं ज्यावेळेला येतात त्यावेळेला आकाशा एवढा आशीर्वाद त्यांना देऊन जातात. त्याच्यामुळे हे तुम्हाला घडतंय काशी सर, अन्यथा पॉसिबल नाहीये. यामधूनही सर्वांची आठवण, सर्वांना बोलावणं, सर्वांना SMS करणं, या सगळ्या गोष्टी ड्रीम फाउंडेशन मध्ये. अरे स्वप्न तरी किती पाहताय तुम्ही? सारखे SMS नी रिमेंबर ड्रीम फाउंडेशन, रिमेंबर त्रिपुर सुंदरी. त्रिपुर सुंदरीला आम्ही हे करत नाही, आम्ही राजमाता जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना आठवण करत होतो. तो सुंदर्यांचा जमाना गेला, पुन्हा भारताच्या इतिहासाला पुनरावृत्ती करण्याची गरज झालेली आहे. अशा या ड्रीम फाउंडेशन मधून आपल्याला असं जाणवतं की कुठे गेली ती दुर्गा, कुठे गेली अहिल्यादेवी, कुठे आहे क्रांती ज्योती, कुठे आहे रणरागिनी, कुठे आहे राजमाता. अरे इकडे तिकडे जाता कशाला, इथं दिसताय सगळ्या त्या. शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला. इथं निधर्मी वृत्तीचं राज्य छत्रपती राजे शिवाजी यांना हवं होतं, ते या पारितोषिकाच्या आणि ड्रीम फाउंडेशनच्या रीतीने दिसतंय. इथे जात, धर्म, पंथ याचा काही मागमूस नाहीये. इथे आहेत फक्त ती माणसं जीवाभावाची आणि कष्टाचं मोल आणि त्याची नोंद घेणाऱ्या व्यक्तींची आहे. पण काशीनाथ आणि संगीता एवढं काही एकटे करू शकणार नाही याची पुन्हा पुन्हा मी आपल्याला का जाण देते. काशी सर हे पण विसरू नका. आम्ही आहे तर तुम्ही आहे. आम्ही कुणीही नसतो बघायला इथे तर तुम्ही एकटेच पुरस्कार वाटत बसला असता. म्हणजे श्रोतेही तितकेच गरजेचे आहेत, वक्तेही तितकेच गरजेचे आहेत. या आशीर्वादाच्या सोहळ्याला अर्थ देणारे दैवी शक्तीची आणि तात्विक अधिष्ठानाची माणसंही तितकीच गरजेची आहेत. कुठं गौडगाव, कुठून महाराज आले, काय तत्वज्ञान बोलले, काय विचारलं, कोणती दिव्य प्रचिती त्यांनी दिली, कोणती विचारपूस केली, आयुष्य जगण्याची दिशा 5 मिनिटातच त्यांनी दिली, ते काय जगत आहेत याच्याबद्दल ते सांगितलं. हे सारं भेटलं असतं का? थँक्यू काशी सर. इथेच काशीतली माणसं तुम्ही आम्हाला दिलेली आहेत, त्यामुळे बरं वाटलं की तिकडे तिकडे जायची कुठे गरज नाही. विद्याताईंना मी जवळून ओळखते. फिरदोस घरातलीच आहे. पांढरे माझी विद्यार्थिनी आहे. सुनीता कलशेट्टी आणि श्री कलशेट्टी हेही शैक्षणिक क्षेत्रातले माझे विद्यार्थी आहेत. संगीता माझी मुलगी आहे. काशी माझा मुलगा आहे. शिल्पाताई माझ्या बहीण आहेत. मला त्या दीदी म्हणतात आणि आम्ही रोज एक दुसऱ्याला बोलतो कधी भेटायचं आणि पुन्हा कार्यक्रमात भेटतो. 4 महिने झालेत एक दुसऱ्याच्या घरी भेटायचं म्हणून ठरवतोय. असू दे म्हटलं, कुठेतरी होतेच आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत आणि मग त्यांना काही पुरस्कार मिळाला की मी एक फक्त SMS करायचा की व्हेरी नाईस रणरागिनी, हाऊ आर यू.
मग त्यांनी उत्तर द्यायचं की गॉड इज ग्रेट आणि माझ्या कामाचं चीज होतंय, आणि त्याच्यामधून पुन्हा आपण म्हणायचं की आगे बढ़ो, आपके लिए तो सिर्फ शक्ति, ऊर्जा और लोगों की ताकत यही काफी है, और कोई चीज काम को आने वाली नहीं है. माणसं हजारो वर्ष, अनेक वर्ष काम करतात निरपेक्ष भावनेने, त्याच्यामध्ये काही मिळवावाची अपेक्षा नाहीये. ती डबल टिबल FD ची पावती आहे. तुम्ही आज पेराल तर तुम्हाला अनेक वर्षांनी ते मिळेल. वासंती, वर्गात बसत होतीस त्यावेळेला मी तुला खूप रागवलेली आहे, मला माहितीये, पण ज्यावेळेला डॉक्टर झालीस त्यावेळेला मला त्याचा विशेष आनंद झाला, हेही मला माहितीये. याच समोर माझी विद्यार्थिनी प्राचार्य डॉक्टर समीना नदाफ मॅडम बसलेले आहेत. तुलाही काय मी सोडलेलं, जरा उभा राहा मॅडम, म्हणजे अजूनही मी माझ्या विद्यार्थ्यांना उभा राहा म्हणू शकते. म्हणजे हे सामाजिक प्रबोधनातून घडतंय. आज ती एका नामांकित महाविद्यालयाची प्राचार्य आहे. समाजामध्ये, शिक्षणामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये विद्याताई तर खूप मोठ्या पदावर गेल्या, पण परवा आम्ही एकदा सेव गर्लच्या एका कार्यक्रमाला भेटलो. केवढा छोटा असा हट्ट धरला होता विद्यार्थ्यांनी, तो आनंद वाटला. म्हणजे छोटे छोटे अर्थ देखील या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतात, आनंद मिळत असतात. फिरदोसनी तर कमालच केली. सावित्रीच्या सगळ्या लेकींना बोलावलं. आता दरवर्षी ते माहेर पण करायचंय, दिवाळीला करायचंय, रमजानला करायचंय, ईदला करायचंय, ख्रिसमसला करायचंय. एकही सण ठेवायचा नाही येतो आपल्याला. पुढच्या वेळेला असा जागतिक विक्रमी पद्धतीचा तो मेळावा आपण सगळ्यांनी मिळून तुमच्या मनात तो करायचा विचार यावा. त्याच्यामध्ये नियोजन असावं, विशिष्ट प्रकारचेच कार्यक्रम त्याच्यामध्ये नसावेत, आणि त्यामधून एक लाईन अशी करून, लाईन ऑफ वर्किंग करून त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक असं स्वरूप असावं. म्हणजे त्या गोष्टीला काहीतरी केल्याची एक चांगली पोचपावती समाजामध्ये मिळेल. समाज तसा इतका सोपा नसतो की आपल्याला विसरत नाही तो. कारण ते वाक्य आपल्या मनात नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पुरस्कारार्थी आणि बरेचशी मंडळी, विशेषतः शिल्पाताईला पण, असं काही करा की कुणी त्याला पुसू नये, असं काही करा की कुणी त्याला पुसू नये, पण पुसता येत नाही म्हणून जगाने रुसवा धरू नये. अशा पद्धतीचं अमीट असं कार्य, भाषण संपवा म्हणून पाणी प्या असं नाहीये ना, अमीट असं कार्य या लोकांच्या हातनं व्हावं. पण एक मला आवर्जून सांगावंसं वाटतं, कितीतरी दिवस या साऱ्यांनी कष्ट केले असतील, आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक 4 ओळी शेरच्या पेश करते. कारण हे सोपं नाहीये पुरस्कार मिळवणं. जो साज से निकली है वो धुन सबने सुनी है, जो साज से निकली है वो धुन सबने सुनी है, जो तार पे गुजरी है वो किस दिल को पता है. त्यामुळे अशा तारा छेडल्या जाव्यात, तारेला ताण येतो त्याप्रमाणे देखील व्हावं, आणि त्या ताणामधून आपण आपल्या जीवनाची प्रगती ही करावी. एक बरं वाटलं मला की आत्ताच या व्याख्यानाला आदरणीय ॲडव्होकेट चेअरमन युनियन एज्युकेशन सोसायटी ॲडव्होकेट झैद नईम शेख हे आलेले आहेत. इतर कामातून व्यस्तता असून देखील आपण आलात, आणि सावित्रीच्या लेकींना एक आमचा आनंद देणार आहे. कारण आपली ही संस्था ही महिलांची संस्था आहे. सुमारे 15,000 12,000च्या आसपास मुलींचं आपलं कॉलेज आहे, आणि त्यामधून मी काशीनाथ सरांना विनंती करते की अध्यक्ष महोदयांनाही बोलण्याची संधी इथे बसवून देण्यात यावी. शेड्यूल मध्ये नसेल पण देण्यात यावी. धन्यवाद मॅडम. हा अधिकार कसा, गेली 14 वर्ष या काशीनाथचं ड्रीम फाउंडेशन चालवतीये, सोपं काम नाहीये ते. धन्यवाद. काशी पुढे त्याच्यामध्ये. धन्यवाद. मैं तो अकेला चला था जानेबे मंजिल मगर, लोग साथ देते चले, कारवा बनता चला, कारवा बनता चला. हे कारवा असंच चालू राहील. मी पुन्हा एकदा मॅडमचं अभिनंदन करतो. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आता जयदभाई शेख आलेले आहेत. अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं पुन्हा एकदा शब्द सुनाने स्वागत करतोय. मी यानंतर जयदभाई विनंती करतो की 2 शब्द शुभेच्छा आमच्या भगिनींना द्यावेत. आदरणीय जयदभाई शेख.
राजमाता जिजाऊ सावित्रीच्या लेखी सन्मान 2014 इस प्रोग्राम में आए हुए आज के इस कार्यक्रम के अध्यक्ष शिल्पाताई ठोकड़े मैडम, प्राचार्य नसीम पठान, जिनके हाथों ये पुरस्कार दिया जा रहा है, ऐसे शिवाचार्य जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी जी और सभी प्रमुख पाहुने और यहाँ पुरस्कार प्राप्त जो लोग हैं, विद्या लोलगी मैडम, फिरदौस पटेल जी, इंदुमती पाटिल जी, स्मार्तना पाटिल जी, वसंत पाठरे, अश्विनी तडवड़कर, सुनीता कलशेट्टी, सभी को मैं सबसे पहले अभिनंदन करना चाहूंगा। और सबसे पहले काशीनाथ जी, बहुत अच्छा प्रोग्राम आपने लिया है। ऐसे चुन के आप लोगों ने लोग निकाले हैं समाज से जो सच में कुछ अच्छा काम कर रहे हैं और अपनी छाप छोड़ते हुए आगे बढ़ रहे हैं। कई एक लोग उनके पीछे हैं जो उनका साथ दे रहे हैं और कोशिश कर रहे हैं उनके जैसे बनने की। तो ऐसे जो है आप लोग आपने जो समाज से गिन के ऐसे कुछ अच्छे लोगों को उभारने की कोशिश की है जो आने वाले कल में बहुत अच्छा, बहुत बड़ा काम करने वाले हैं। सोलापुर का नाम जो है रोशन करने वाले हैं, आज भी कर रहे हैं, अपने अपने फील्ड में बहुत अच्छा काम वो लोग कर रहे हैं। विद्या लोलगी मैडम को मैं पर्सनली जानता हूँ, बहुत अच्छे, काफी बरसों से वो अपने इस कार्य में अच्छे तरीके से सक्सेसफुली गरीब महिलाओं का बहुत साथ दे रही हैं, बहुत अच्छा काम कर रही हैं। फिरदौस जी भी बहुत अच्छा काम कर रही हैं अपने वार्ड का। उसके अलावा भी जो बाल विकास का उनके पास अभी पदभार दिया गया है, तो सभापति होने के नाते बहुत अच्छा उन्होंने उपक्रम काफी सारे लिए हैं, पेपर में हम लोग पढ़ते भी हैं। और ऐसे कई एक जो है लोग हैं जो इनके पीछे हैं, जो शायद आज नहीं दिख रहे हैं, लेकिन इनकी भी सबकी मेहनत है, आप लोगों की सबकी मेहनत है। आप लोग यहाँ अगर नहीं आए, इनको अगर शाबाशी नहीं दें, तो इनके काम का जो है मैं समझूंगा कि वो एक पावती जो बोलते हैं हम लोग, वो नहीं मिल सकती अगर आप लोग नहीं रहेंगे। तो कोशिश करिए ऐसे लोगों के पीछे रहें, ऐसे लोगों का साथ दें, इनके काम को सराहें। जगह जगह पर समाज में जहां ऐसे लोग हैं उनको कोशिश करें कि उनको उभार के आगे लाए, क्योंकि ऐसे ही लोगों की जरूरत है आज। काशीनाथ सर, बहुत अच्छा काम आप कर रहे हैं, सबसे पहले अभिनंदन आपका भी मैं करना चाहूंगा। और हमेशा ही आपके प्रोग्राम्स जो हैं इतनी क्वालिटी के और इतने अच्छे बनते हैं कि मुझे लेट हो गया किसी वजह से, मैं माफी चाहूंगा, लेकिन फिर भी मैं छोड़ना नहीं चाहा। मैंने कहा कि 5 मिनट से ही मैं लेकिन जाना चाहूंगा, आखिरी के 5 मिनट से ही, लेकिन मैं काशीनाथ सर का प्रोग्राम जो है नहीं छोड़ना चाहूंगा। तो मुझे बुलाया, इतना वक्त दिया, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। और आप लोगों को जो जो पुरस्कार जिनको मिला है उनको फिर एक बार मेरी तरफ से अभिनंदन। और ऐसे ही आगे बढ़ते रहिए, हम लोग आपके साथ हैं, और जो भी अच्छा काम करने का आप सोचेंगे उसमें समझिए कि हमारा साथ आपके साथ हमेशा रहेगा। शुक्रिया। स्वागत करें बुके देकर। स्वामी जी से प्रार्थना है की यानंतर पुरस्कार मूर्तींपैकी मी आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपले मनोगत विचार या ठिकाणी व्यक्त करावेत। आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करता ते लोकांनाही माहित व्हावं आणि आपल्या पुढील वाटचालीला या सर्वांकडून शुभेच्छा आणि स्वामीजींकडून आशीर्वाद नक्कीच मिळणार आहेत। मॅडमना प्रार्थना, विनंती की आपण या पुरस्काराबद्दल आपले विचार व्यक्त करावेत। या सिद्धेश्वरच्या पावन नगरीत उपस्थित असलेले शिवाचार्य रत्न डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी, तसेच आपल्या लेडी सिंगम आणि सर्व महिलांचे आदर्श तहसीलदार, आणि मनापासून मॅडम आम्ही तुमच्याबद्दल फार ऐकतो, पेपर मधून वाचतो, समक्ष पण भेटल्यावरती तुमचा स्वभाव जाणून घेतलेला आहे। मनापासून आम्हाला अभिमान वाटतो की अशाही स्त्रिया आहेत की स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय तुम्ही चांगलं काम तुमचं आहे मॅडम। शिल्पाताई ठोकड़े, नसीमा पठाण मॅडम, तसेच ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते काशीनाथ भटगुंगे आणि त्यांचे सर्व सहकारी। आज ज्यांना माझ्यासोबत पुरस्कार मिळालेले आहेत अशा फिरदौस पटेल, सुनीता कलशेट्टी, वासंती पांढरे आणि इतर त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी।
आज राजमाता जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी सन्मान आम्हाला या संस्थेने देऊन उपकृत केलेला आहे आणि आमचं जे काम चालू आहे त्याला आणखीन प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझ्याबद्दल त्यांनी मला सांगितलं की 2 शब्द कार्याविषयी माहिती द्या. मी सुरुवात माझी जी सोलापूर शहरात माझी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी एमकॉम पर्यंत शिक्षण झालेलं आहे. मेरिट होल्डर आहे मी. इकॉनॉमिक्स मध्ये मला तिथे मेरिट मिळालेली होती. लग्नानंतर 1992 साली मी सोलापूरला आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी सर्वप्रथम मिस्टरांची नोकरी गेलेली होती लग्नाच्या 2 महिन्यातच आणि मी प्रेग्नंट होते. अतिशय फार मोठा माझ्या समोर काळजीचा डोंगर उभा होता की पुढचं आयुष्य कसं घालवायचं म्हणून. आणि नाही ते अगदी म्हणजे वाईट विचार मनामध्ये येत होते कारण आयुष्याची सुरुवातच इतकी वाईट झालेली होती. परंतु मी खचले नाही आणि त्यावेळेला मी अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. परंतु सोलापुरात त्यावेळेला एवढी म्हणजे नोकरी करावी आणि एवढ्या क्वालिफिकेशनसाठी चांगले पगार देणाऱ्या कंपन्याही उपस्थित नव्हत्या. परंतु त्यावेळेला राजश्री कंपनीने काय केलं, क्वालिफिकेशन बघितलं की गोल्ड मेडलिस्ट आहात मुंबई युनिव्हर्सिटीच्या तर तुम्ही स्वतः बिझनेस चालू करा म्हणून त्यांनी मला थोडे सिमेंटचे पोते उधार देऊन मी सिमेंटचा बिझनेस चालू केला सोलापूर शहरात आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन तो धंदा मी वाढवला सिमेंटचा. मला राजश्री सिमेंटची त्यावेळेला एजन्सी सुद्धा मिळाली होती आणि वुमन सिरा या महिलांच्या मासिकामध्ये त्यावेळेला लेडी सिमेंट डीलर म्हणून माझा गौरव पण करण्यात आलेला होता. त्याच क्षेत्रातून पुढे मला बांधकामाची आयडिया सुचली. मी पीडब्ल्यूडीची आणि इरिगेशनची कामं मोठी घेत गेले. आज माझी स्वतःची जिद्द कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्याच्यासोबतच इरिगेशनची कामं जिद्द कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत मी करते आहे. त्याचा 100 कोटीचा टर्नओव्हर पार पडलेला आहे आता. म्हणजे पुणे, नाशिक, त्याच्या पुढे औरंगाबाद, तसेच नांदेड आणि इतर अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी जाऊन कामं करत आहे. विदर्भातही जायचा विचार केला होता मध्यंतरी, परंतु महाराष्ट्र शासनाची थोडी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आणि निधी अडकत गेला. म्हणजे जी बिलांची अमाऊंट असते ती शेवटची अडकत गेली. त्याच्यामुळे मग मी थोडासा तो पुढे जायचा विचार थांबवला आणि सध्याला त्यालाच पॅरलल एक कंपनी प्रेषक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून मी चालू केलेली आहे. त्याच्यात हाऊसिंग स्कीम चालू केलेली आहेत. म्हणजे जागा घेऊन उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि लो कॉस्ट हाऊसिंगसाठी मी चालू केलेली आहे आणि प्रथम मी सुरुवात पुण्यात केली. परंतु पुण्याला भरपूर माझ्या स्कीम झाला. चांगला रिस्पॉन्स मिळाल्यावरती माझ्या मनात विचार आला की आपण जिथे आपलं हे जे आपलं जे गाव आहे, आपलेपणा जिथे आहे तो सोलापूरला आल्यावर पुणा, मुंबई, दिल्ली कुठेही गेलं तरी तो आपलेपणा लाभत नाही. तो आपल्या इथल्या लोकांमध्ये लागतो. आपली जी मातृभूमी आहे सोलापूर तिथे आपण केलं पाहिजे म्हणून मी सदर स्कीम सोलापूरमध्ये चालू केलेल्या आहेत. सोबतच एक गॅस एजन्सी सुद्धा मी चालवत आहे सध्याला इंडियन ऑइल कंपनीची. आणि महिला खरोखरच बिझनेसमध्ये एवढ्या डिव्होटेड होऊन काम करतात आणि बिझनेस म्हणजे स्वतःची, आमच्या तर कॉमर्सचं ब्रीदवाक्य आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट इज द बेस्ट एम्प्लॉयमेंट. महिला जेवढ्या नोकरी करण्यापेक्षा आणि इतर करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर जर उभा राहिल्या आणि स्वतःच्या पैसे कमवायला लागल्या तर बिझनेस खूप वाढतो. कारण की त्या एवढ्या जिद्दीने, चिकाटेने आणि स्वतः मन लावून एवढा बिझनेस करतात की एक एक पैसा, म्हणजे महिलांना अंतर्भूतच स्वभाव असतो. आपण घरामध्ये सुद्धा काही शिळं उरलं तर त्याचं दुसऱ्या दिवशी फेकून न देता आपण काहीतरी करून मुलाबाळांना खाऊ घालतो, आपण स्वतः खातो, चांगलं काहीतरी त्यातून बनवतो. आपण टाकाऊ वस्तूपासून सुद्धा आपण टिकाऊ वस्तू बनवतो. त्याप्रमाणे बिझनेसमध्ये सुद्धा आपण एक एक पैशाची बचत करून बिझनेस वाढवतो, टर्नओव्हर वाढवतो. आणि माझी अशी सगळ्याच महिलांना विनंती आहे की शिक्षण भरपूर घ्या, परंतु नोकरीच्या मागे न लागता छोटा का होईना स्वतःचा बिझनेस चालू केला तुम्ही तर त्यातून भरपूर मोठं तुम्ही काही अचीव्ह करू शकता. आणि मी माझ्या अनुभवानंतर काही सोलापूर शहरात ज्या विधवा महिला आहेत आणि परित्यक्त्या आहेत की ज्यांना पुरुषाचा आधार नाहीये, नवऱ्याच्या मृत्यूनंतर फार मोठा आकाश आणि डोंगर कसवतंय, तर मी ज्या परिस्थितीतून गेली त्या परिस्थितीत त्यांना जाऊ नये म्हणून मी एक सामाजिक संस्था आहे आमची, त्याच्या माध्यमातून त्या महिलांना सध्या पीडब्ल्यूडीची कामं वगैरे देऊन मी स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. अशा बऱ्याच महिला सध्या आमचा मोठा 20-22 महिलांचा ग्रुप आहे. सगळ्या विधवा महिला आहेत त्याच्यामध्ये. त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. त्यातल्या काही महिला इथे उपस्थितही आहेत आणि आता स्वतःच्या त्यांनी 2 व्हीलर घेतलेले आहेत. काही दिवसात त्यांचे स्वतःचे फ्लॅट पण होतील. काही महिलांनी घेतलेही आहेत स्वतःचे फ्लॅट विधवा असून सुद्धा. आणि अतिशय चांगल्या प्रकारे याच्यात आम्हाला प्रोत्साहन मिळालंय. तर मला 2 शब्द बोलायची संधी दिली आणि काही महिलांना याच्यातनं काही घेता आलं तर फार चांगलं आहे असे मी स्वतःचं हे मानेन. आणि काशीनाथ सरांचं आणि इथे